नमस्कार. स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या कणकेचे उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारं साहित्य आहे तूप, खसखस, वेलची पावडर, 1 वाटी खोबरं, 1 वाटी ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे थोडंसं सुकवून, आणि पाऊण वाटी गूळ. सर्वात प्रथम एक कढईमध्ये आपण 2 चमचे यामध्ये तूप घालणार आहोत. आता आपण घालून घेऊया किसलेला नारळ. मी येथे ओलं खोबरं वापरलेलं आहे. ओलं खोबरं किसून थोडंसं सुकवून घेतलेलं आहे. आता हे खोबरं आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी ओला नारळ किसून थोडासा सुकवून घेतल्यामुळे तो तुपामध्ये पटकन परतला गेला आहे. यामध्ये थोडाही पाण्याचा अंश राहिलेला नाहीये. जर तुम्ही ओलं खोबरं घेतलं असेल तर तो जास्त ओलसर वाटेल, तेव्हा तुम्हाला जास्त वेळ तुपामध्ये परतून घेऊन त्यानंतरच त्यामध्ये गूळ घालायचा आहे. आता मी यामध्ये साधारणतः 1 वाटी खोबऱ्याला पाऊण वाटी गूळ घालणार आहे. आता हा गूळ आणि खोबरं एकत्र मिक्स करून घेऊया. आता गूळ वितळायला लागलेला आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊया खसखस आणि वेलची पावडर. आता वेलची आणि खसखस या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पहा, आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवूया. आता आपण मोदकासाठी कणिक मळून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, छोटी वाटी तांदळाचं पीठ, तेल, मीठ आणि दूध. तुम्ही हे कणिक पाण्यामध्ये देखील मळू शकता. मी या ठिकाणी दूध वापरलेलं आहे. सर्वात प्रथम 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये आपण घालणार आहोत छोटी वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा मीठ. हे मिक्स करून घेऊया. आता यावर आपण घालणार आहोत 1 चमचा तेल, आता आपण हे पीठ दुधामध्ये मळून घेऊया. लागेल तसं आपण दूध घालणार आहोत. आपण चपातीला जसं कणिक मळतो त्या पद्धतीने हे कणिक मळून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं कणिक मळून झालेलं आहे.
आता आपण थोडंसं तेल लावून हे कणिक मऊ करून ठेवूया, म्हणजे आपलं कणिक चांगलं भिजेल आणि मोदक चांगले खुसखुशीत होतील. साधारणतः 5 मिनिटांसाठी आपण हे कणिक झाकून ठेवूया. हे आपलं मोदकाचं सारण हे भिजलेलं आहे कणिक, आणि आपण आता हे पीठ घेणार आहोत लावण्यासाठी. सर्वात प्रथम या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत. या पद्धतीने हा गोळा बनवून त्याला थोडंसं पीठ लावून आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने लाटून घेणार आहोत. खूप पातळही लाटायचं नाहीये. या पद्धतीने आता आपण यामध्ये सारण घालूया. आणि आपण ह्या चिमटीमध्ये या पद्धतीने हे पीठ घेऊन ला कळ्या पाडून घेऊया आपल्या मोदकाला. या पद्धतीने घडी पाडल्यानंतर या घड्या एकमेकांना चिटकवायच्या आहेत. या पद्धतीने आता हलक्या हाताने हे फिरवून घेऊन याचा आपल्याला मोदक तयार करायचा आहे. या पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत. एका चाळणीमध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हे मोदक उकडण्यासाठी ठेवणार आहोत. या पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक तयार करून घेणार आहे. छोट्या छोट्या पुऱ्या करण्यापेक्षा एक मोठी चपाती लाटून त्याच्या मी छोट्या छोट्या पुऱ्या वाटीच्या साहाय्याने काढून मी मोदक तयार करणार आहे. या पद्धतीने मी एक मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. आता त्याच्या छोट्या पुऱ्या काढून घेणार आहे. आता यामध्ये आपण सारण भरून पटकन मोदक बनवून घेऊया. आता यामध्ये आपण घालूया सारण. आणि याला अशा पद्धतीने दुमडून घेऊया.
या पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। मोदक होईपर्यंत मी गॅसवर मोदक उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे। आता आपले हे मोदक झाले की आपण ते उकडण्यासाठी ठेवणार आहोत। या पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। आता ते उकडण्यासाठी ठेवूया कढईवरती। मोदक उकडण्यासाठी मी या कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, ते गरम झालेलं आहे। त्यावर आपण आता हे मोदक उकडण्यासाठी ठेवूया। त्यावर एक झाकण ठेवूया। साधारणतः 10 मिनिटांसाठी 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे मोदक उकडणार आहोत। अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार आहेत।